येते का शहरात थोडं नाव घेतलं की तुम्ही नक्कीच भांडायच्या जय भीम जय लोकजी शारदा थोरात. ते आवाज येतो हे आमचे झोपडपट्टी समजी मोडी लोकांनी रोज एक फिरला काही घरं मोडे ज्यांच्या घरं मोडे ते आमच्या दारात येऊन मात्र खात आहेत. एक तुम्ही तुमच्या घर तुम्ही करून द्यावा दम देतात पुढे आम्ही गोष्ट करू तुमचं काही इथं शक्यता नाही राहण्याची आणि रातचा कुणी पण इथून फिरत येतं दम देतात जीव मारायची धमकी देतात. मग आता येण्या कुणी घ्यायचा शास्त्राने घ्यायला पाहिजे ना. आम्ही शास्त्राला पण सांगितलं या आम्हाला तिथं रात्र झोप येत नाही म्हणून पुतळ्यापाशी कोणी हलकट कुत्रे येऊ द्या त्याला धरून मारा. सर्व महिला बहिण सगळ्याला विनंती दगड मारा कुत्र्याला दगड मारा द्या. जवळ जे येईन का त्याचे हात पाय तोडा. आम्ही सोबतच जातीवादी अवलादीला आम्ही इथं फिरकून देणार नाहीत. आमच्या जर पुतळ्याला जर कुणी हात लावण्याचा प्रयत्न केला त्याचे हात पाय बाजूला काढण्याची ताकद आहे आमची. आणि आज हे महाराष्ट्रभर आजची न्यूज माझ्या पहिल्यापासून न्यूजला सगळ्या जात्यात. आज एकमेव की आज माझ्या पुतळ्याला माझ्या झोपडपट्टीला साहेब मी वारंवार दिलेलं आहे पण आता मी परवा पत्र दिलेलं आहे कलेक्टरला SP साहेबाला. 6 वाजता कलेक्टर साहेबासोबत माझी मीटिंग झाली यूट्यूबला चालू आहे. SP साहेबांना मी आज साहेब तुमच्यासोबत माझी उद्या की तुमचा योजना आणि मी इथून पुढे आता की मी हिशीन घ्या बरं का सगळं. हां या पूर्व इकडून या उभं राहा काट येत राहू पण तिकडे इकडून या कॅमेरामॅन इकडे उभा राहा कॅमेरामॅन पुढे या. मी जी 40-50 वर्षाचा जी लढा टाकलेला आहे 50 वर्षापूर्वी हे बघा जिथं उभा आहे इथं माझा आजोबा मेलेला आहे. ही जागा कुणाच्या नावावर होती जाहीर पाटलाच्या लक्ष्मणराव जाहीर पाटील. हे बघा हे आमचे घर आहेत इथं याचा पुरावा आहे माझ्याकडं. मी लक्ष्मण जाहीर पाटलाच्या पोरला पण बोललो त्यांच्याकडे बी हे माझा पुरावे हे घट्ट झालेले आहेत. हे बघा हे पूर्ण की या चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही आहे कारण जो माझा कलेक्टर तहसीलदारकडे ह्या काही झोपडपट्टीचे आमचे जुने घर हे बघा हे मॉडेली म्हणजे सगळीच क्लिप आहे काय ताई कारण तुमची जी झोपडपट्टी सुरुवात केलेली तर बघा हे जुने घर. आई हे तुझं घर आहे का नाही? हे माझं घर इथं माझा सासरा वारला इथं मौत केलेली आहे माझ्या सासऱ्याची. बीड वावाला त्या साली कुठं लिहायला येत नव्हतं म्हणून गेलं रे कुठलं काहीतरी मौत इथंच करा 89 वर्षाचा मौत केली. सरकार जर म्हणले की तुमचं इथं काय नाही ती तवाच बघा म्हणजे ही शबूबाई थोरा बघा इथलचा पुरावा पण आहे. इथलचा माझा जो आजोबा मेलेला हे आमचे जुने घर जाहीर पाटलांनी आम्हाला त्यांनी पूर्वी बांधून दिले. माझ्या आईला आणि माझ्या वडील त्यांची शेती करत होते अख्ख्या गावाला माहिती होती आणि ते पूर लागलं होतं तर बापाची सही आणि ते त्यांनी इमानदार होते आमचे म्हणून त्याला काही बांधून हे असं झालेलं आहे. आणि इथं कोण काय बोलतंय SP साहेब कलेक्टर साहेब हे जुने पुरावे तुमच्याकडे टाकलेले आहे. चला जय भीम जय लवजी. तहसीलदारला SP साहेबांना मुख्यमंत्र्याला शिंदे साहेबांना या ठिकाणी आमचे गोरगरीब की असे सोने नाणे इथून त्यांनी घरं केलेले आहेत आणि ह्याला शासनाचा नियम दिलेला आहे. SP साहेबांना माझा हात जोडून
झालं हे बघा. कारण शासन का डोळे झाकलेत का गोरगरिबावर एवढा अन्याय होतोय की माझी आई छबाई 3 वर्षापासून राहते बघा. आणि हे असे रोडच्या कडे जावं काही असे यांच्या नावावर असेल ऐकून घ्या. यांच्या जर नावावर असेल तर एस पी साहेबांनी पैशाची लाच ते खावं. पैशाचे इथं मोठे मोठे लोक 2 नंबरचे धंदे करणारे असून ते असे गोरगरिबावर अन्याय होतो. आणि ह्या जर सरकारी जागेमध्ये माझी म्हणते